मध्ये पायाला सूज येते आणि ही अत्यंत कॉमन गोष्टी आहे. मी उलटं सांगतो की 28 आठवड्यानंतर बायकांच्या प्रेग्नंट बाईच्या पायाला सूज ही आलीही पाहिजे. कारण प्रेग्नन्सीच्या आधी तुमचं रक्ताचं प्रमाण हे 5.2-5.5 लिटर्स असतं. प्रेग्नन्सीमध्ये एस्पेशली 32 वीक्सला साधारण प्रमाण 7 लिटर्सपर्यंत जातं. आणि एवढं रक्ताचं प्रमाण झाल्यानंतर पायाला सूज येणं किंवा ते रक्त पायात साचणे, स्किनच्या आत साचणे ही खूप कॉमन गोष्ट आहे. एक ब्लड व्हॉल्यूम वाढला किंवा पायाला सूज आली म्हणजे तुमचा ब्लड व्हॉल्यूम वाढला याचं एक लक्षण आहे, म्हणजे बाळाची वाढ योग्य आहे. दुसरं, पोट जसं वाढतं तेव्हा खालून रक्ताभिसरण करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत हार्टकडे जाणार त्याच्यावर प्रेशर येतो, पण सगळेच रक्त वर जात नाही, त्यामुळे पायात रक्ताचा स्टॅसिस होतो, त्यामुळे पण कॅपिलरीमधून पाणी बाहेर पडतं आणि त्यामुळे पायाला सूज येतं. ह्याला डिपेंडंट पेडॅलिडिमा म्हणतात. जनरली संध्याकाळी पायाला सूज असते, सकाळी तीच सूज पाठीला किंवा चेहऱ्यावर असू शकते, पण संध्याकाळपर्यंत ती पायावर येते. हा डिपेंडंट तुमच्या ग्रॅव्हिटीनुसार असते. तर जर तुम्हाला पायाला सूज आली 32 आठवड्यानंतर नॉर्मल आहे, पण तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं नसलं पाहिजे, ब्लड प्रेशर नॉर्मल पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एका महिन्यामध्ये 4 किलोपेक्षा जास्त वजन वाढता कामा नये. ह्या 3 गोष्टी असतील तर दिस इज नॉर्मल. पण तुम्हाला संध्याकाळी देखील चेहरा सुजलेलाच आहे, तुमचं वजन 5-6 किलोने महिन्यात वाढलेलं आहे, तुम्हाला दम लागतोय किंवा तुमचं ब्लड प्रेशर वाढलं, मग ही पॅथॉलॉजिकल सूज आहे. आणि इथे मात्र बाळाला काहीतरी त्रास होऊ शकतो, एस्पेशली ब्लड प्रेशर वाढल्याचा. त्यामुळे योग्य ते डॉक्टरी उपाय करणं गरजेचं आहे.